गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मदत फाउंडेशन चाकण ही नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन NGO कशासाठी, काय उद्देश आहे? तरीचा मुख्य उद्देश आहे बिल्ड युअर ड्रीम. BYD, बिल्ड युअर ड्रीम. तुम्ही तुमचं स्वतःचं स्वप्न साकार करा, हा मुख्य उद्देश. प्रयत्ने कन रगडिता वाळूचे तेलही गळे, या उक्तीप्रमाणे नतु यशो लघु ध्येयम, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. उच्च ध्येय ठेवा, उच्च ध्येय ठेवा आणि उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करा. चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण. भारत देश जर महान, अजून महान, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. जर हे आपल्या पूर्वजांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना बल संपन्न व्हावं लागेल. येस ऑर नो? आपण दुःखी, दरिद्री, निराश आणि गरीब राहून आपला भारत देश महान बनणार आहे का? आपल्या महान भारत देशाला अजून महान बनवण्यासाठी आपण प्रत्येकाने महान बनलं पाहिजे. प्रत्येकाचं चरित्र संपन्न असलं पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाच्या अंगात जिद्द असली पाहिजे, पुरुषार्थ असले पाहिजे. न्यूनतम से सुरुवात करो, सरलतम का अभ्यास करो. परवा मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला तुमचं चारित्र्य VIP बनवायचं असेल तर डोंट बी अ व्हिक्टिम. बरोबर की नाही? दररोज आय फॉर इंट्रोस्पेक्शन, स्वतःच सिंहावलोकन करा. दररोज सकाळी उठल्यानंतर आज दिवसभरात मला काय कामं करायचे आहेत त्याची एक लिस्ट बनवून टाका आणि रात्री झोपायच्या आधी ती लिस्ट कंप्लीट झाली की नाही, मी म्हणतो तुमच्या डायरीवर तुम्ही लिहायची सवय करा. लिहून टाका की आज मला हे काम करायचंय, आज मला दुपारी मला हे काम करायचंय, संध्याकाळी मला हे काम करायचंय. ध्येयहीन जीवन जगू नका. आणि संध्याकाळी झोपायच्या आधी त्याचं इंट्रोस्पेक्शन करा. इंट्रोस्पेक्शन म्हणजे काय? सिंहावलोकन करा की मी आज दिवसभरात. नाहीतर काय होतं, काही लोक खूप आरंभशूर असतात. आरंभशूर, गाळा घेऊन टाकला, इंटेरियर करून टाकलं आणि बस मग बसलेत हातपाय जोडून. समजतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय? जे ध्येय ठेवलेले ते ध्येय प्राप्त करण्यासाठी सतत अभ्यास. एका दमात कुणाला यश मिळत नाही, लक्षात घ्या. प्रयत्ने कन रगडिता वाळूचे तेलही गळे, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. रोम इज नॉट बिल्ट इन अ डे. एका दिवसात हे रोम शहर बनलेलं नाही. आणि तुमचं उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी भरपूर पुरुषार्थ, भरपूर जिद्दीने प्रयत्न करायला लागेल. कुठेही जा, रेडीमेड भेटत नाही. युअर डिझायर इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. व्ही फॉर डोंट बी अ व्हिक्टिम, नकारात्मकतेचा त्याग करा. आय फॉर इंट्रोस्पेक्शन आणि P फॉर प्रोक्रॅस्टिनेशन. आणि प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे टाळाटाळ करणे. संध्याकाळी आपण म्हणतो हा यार हे सकाळी मी ठरवलं होतं पण संध्याकाळी हे काम झालं नाही, जाऊ दे, तिथं अडचण आली, मग दुपारी पाहुणेच आले आणि मग याच्याशी फोन आला, त्याच्याशी बोलत बसलो, त्याच्यात वेळ गेला. याला म्हणतात टाळाटाळ. याला म्हणतात टाळाटाळ. या 3 गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. या 3 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर अशी कोणतीच गोष्ट नाही जगात की जी तुमच्यासाठी अशक्य आहे. एक एक साधा व्यापारी होता आणि त्याला इन्फॉर्मेशन मिळाली की इथं ना सोन्याची खाण आहे. सोन्याची खाण आहे, पण आता सोन्याची खाण म्हटली म्हणजे रेअर मेटल आहे, ते इतकं इझिली सापडत नाही. आणि त्याला टिप्स तर मिळाल्यात पण खूप मेहनत आहे, प्रोजेक्ट मोठा आहे, खोदून बघावं लागेल, किती खोदावं लागेल काय सांगता येत नाही. त्याने ठरवलं, मनात निश्चय केला, मला ही सोन्याची खाण शोधायचीच आहे. आणि त्याने सगळे त्याची प्रॉपर्टी वगैरे सगळं ते जमा केलं, सगळी साधन सामग्री जमा केली आणि
चालू केलं खोदायला. आता इट इज अ बिग बिग टास्क. आणि बुलडोझर्स आले, JCB आलेत आणि त्याने ते खोदायला सुरुवात केली. रोजचं जवळजवळ 100 माणसं काम करत होते. रोजचे 100 माणसं काम करत होते. त्याचा विश्वास होता की यार इथं नक्की सोन्याची खाण लागेलच. आता जवळचे पैसे संपायला लागलेत. 3 महिने काम चाललं, 3 महिन्यात पैसे संपायला लागले. त्याला वाटतं अरे आत्ताच लागायला पाहिजे होतं. परत त्याने सिंहावलोकन केलं, यार मी तर सगळं काम करतोय. परत ते जे सायंटिस्ट असतात की ते जसं पाणी बघणार असतात ना पानाडे, तसे सोन्याची खाण सांगणारे, हा आहे 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 म्हणायचे, सापडायचं नाही. त्यांनी बँकांमधून लोन घेतलं, सगळं लोन बिन टाकलं. पुन्हा 6 महिने काम चालवलं. म्हणजे जवळचे सगळे अतिपोती संपवली आणि त्याच्यानंतर पुन्हा 6 महिने काम चालवलं. आणि आता जे लोन घेतलं होतं त्याचे जे मुनीम जे असतात ना अकाउंटंट, त्यांनी सांगितलं साहेब आता फक्त 2 दिवस हा सगळा रगाडा, हा सगळा हे जे चाललंय ना 100 माणसांच्या ठिकाणी तुम्ही वाढवत 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 आता 700 माणसं होऊन गेलेत. आणि या 700 माणसांना रोजचं खायला प्यायला त्यांचा पगार करायला आता फक्त 2 दिवस पुरेल एवढीच आपल्याकडे बँकेत अमाऊंट शिल्लक आहे. त्याच्यानंतर तुमचं सोनं सापडो अथवा न सापडो आपल्याला काम पुढे कंटिन्यू करता येणार नाही. आता त्याचा जो ऑप्शन होता, त्या व्यापाऱ्याचा ऑप्शन होता की या 2 दिवसाचे पैसे वाचवावे आणि काम थांबवावं, किंवा पूर्णच बर्बाद व्हावं, आणि इतक्या दिवसात सोन्याची खाण्याला सोनं लागलं नाही तर आता कुठे लागेल. त्याचा जो ऑप्शन होता आणि तो शांत बसला. त्याने त्याच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवलं, लाईटलेस लाईट, प्रकाश रहित प्रकाश. आणि त्यांनी एक मनाचा निश्चय केला, आर या पार. मी हे 2 दिवसाचं का असेना, नंतर झोपडीत राहणं का असेना, पण मी हे काम चालू ठेवेल. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं. शेवटचे 2 दिवसाचे पैसे संपून गेलेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल. शेवटच्या दिवशी एक त्याचा जो खालचा वर्कर असतो ना, ते बुलडोझर चालवणारा, आणि ते धावत धावत आलं, साहेब पिवळं पिवळं पाणी दिसायला लागलं आणि त्याला सोन्याची खाण सापडली. या गोष्टीचा अर्थ कळला का तुम्हाला? धरसोड वृत्ती अजिबात कामाला येत नाही. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. हो, अडचणी येणारच, चॅलेंजेस येणारच, आणि त्या चॅलेंजेसवर मात करण्याची आपण काय ठेवली पाहिजे? पूर्ण श्रद्धा आणि सबुरी. आणि मग बघा तुमच्यासाठी स्काय इज द लिमिट. हे जग त्याच्या समोरच नतमस्तक होतो ज्याच्या अंगात पुरुषार्थ असतो. शिवाजी महाराजांच्या हातात भवानी तलवार नसती तर स्वराज्याची निर्मिती झाली असते का? विषय समजतोय तुम्हाला जर महान कार्य करायचं असेल तर महान पुरुषार्थ करण्याची तुमची जिद्द असली पाहिजे. आणि हेच आपलं मदत फाउंडेशनचं मुख्य टार्गेट आहे का? नाही. जोपर्यंत आपण या भौतिक जगतात आहोत, जोपर्यंत भौतिक जगतात म्हणजे माझं हे चैतन्य, माझा हा आत्मा जो परमात्म्याचा अंश आहे तो या भौतिक शरीरात आहे. मग भौतिक शरीराच्या संचालनासाठी काय लागतं? मला अन्न लागतं, पाणी लागतं, हवा लागते, सूर्यप्रकाश लागतो. हे प्राप्त करण्यासाठी आणि मनातली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला काय लागतं? मला फिरायला गाडी लागते, चांगलं घर लागतं, बाळांच्या शिक्षणासाठी बँक बॅलन्स लागतो. या सगळ्या गोष्टी आपण भौतिकतेचे नियम पाळून पुरुषार्थाने निर्माण करू शकलो पाहिजेत. नाहीतर असेल हारी तर देईल खाटल्यावर. नाही तर काही लोकांना ना फक्त मोठे मोठे दिवा स्वप्न बघायची सवय असते. मोठे स्वप्न बघायचे, अरे मी असं झालं असतं ना तर मग मी असं केलं असतं, आणि तसं झालं असतं ना तर मग मी असं केलं असतं. आत्ता काय करतोय ते बघ. वर्तमानात जगायचं, ना भूतकाळाबद्दल पस्तावा ना भविष्य काळाची चिंता. भूतकाळात जे झालं गेलं, गंगेला मिळालं. आज आहे माझ्याजवळ,
मी किती म्हटलं की अरे काल असं झालं असतं तर बरं झालं असतं, आणि तसं झालं असतं तर बरं झालं असतं, त्याच्याने काय आउटपुट निघणार आहे? जे झालं ते संपलं, त्याचा विषय संपला. आणि भविष्याची काही काही भीती वाटते. भीती वाटते, अरे यार, जर पाकिस्तानने भारतावर अणुबॉम्ब टाकून दिला तर मग भारताचं कसं व्हायचं? नाहीतर मग कशाची चिंता करत बसतात. कशाची चिंता करत बसतात. ही चिंता सोडून वर्तमानात जगणे, यालाच म्हणतात स्पिरिच्युअलिटी, यालाच म्हणतात स्थित प्रज्ञ अवस्था. आत्ता, आज, आत्ता, ताबडतोब आत्ता मी कसा आहे, आणि आत्ता मी कसा आहे? शांत आणि आनंदी. माझ्या सद्गुरु स्वामीजी रंगनाथ महाराजांनी एक साधं सिंपल मी तरी तुम्हाला फासफूस करायला सांगतो, हे अवघड आहे, हे अवघड आहे. पण स्वामीजी रंगनाथ महाराजांचा, ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींचा सोपा मंत्र आहे. तुम्ही फक्त भगवंताला शरण जा आणि अखंड नामस्मरण करा. अखंड नामस्मरण करा. हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला उठता, हरी बोला बैसता, हरी बोला दळता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. बस हाच त्यांचा मंत्र होता. आणि तुम्हाला सांगतो, याच्याने सगळं काही साध्य आहे, सगळं काही याच्यातच भेटून जातं. मग हे फासफूस करणं कशासाठी? हे तुमच्या भौतिक जीवनात, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कितीही सांगितलं की तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देतो, कोणी पाहिला भगवंत? कोणी पाहिला भगवंत? मला आता भगवंताची आवश्यकता नाहीये. मला चांगलं घर पाहिजे, मला चांगली गाडी पाहिजे, मला रिबॉकचा शूज पाहिजे, मला रेबॅनचा गॉगल पाहिजे. ह्या आपल्या डिझायर्स आहेत. आणि युअर डिझायर इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही तुमचे डिझायर्स, तुमच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पुरुषार्थाने कम्प्लीट करून घेतल्या पाहिजेत. आणि कुठल्याही कार्यात यशस्वी होण्याचे 3 पिलर्स सांगतो तुम्हाला. 3 पिलर्स आहेत. हे 3 पिलर्स, याच्यावर त्या कार्याचा यश आणि अपयश अवलंबून असतं. डी फॉर डिसिप्लिन. डिसिप्लिन. तुम्ही दररोज सकाळी लवकर उठतात, ही डिसिप्लिन झाली. शिस्त पाहिजे, आर्थिक शिस्त पाहिजे. भोजनाची, आपण किती खातो, काय खातो, कसं खातो, याची पण काय पाहिजे? शिस्त पाहिजे. शिस्तीशिवाय तुमच्या हातून पुरुषार्थ घडू शकत नाही. पुरुषार्थ घडू शकत नाही. डिसिप्लिन इज द फर्स्ट पिलर ऑफ युअर पुरुषार्थ. नंतर अजून एक सद्गुण तुम्ही डेव्हलप केला पाहिजे, आणि तो म्हणजे पंक्च्युअलिटी. पंक्च्युअलिटी म्हणजे काय? अॅक्युरसी. चालतंय यार, 1000-1500 रुपये इकडे तिकडे, थोडस 19-20 चालतंय यार, नाही ठीक आहे, नाही. बी द परफेक्शनिस्ट. बी द परफेक्शनिस्ट. हे असं आहे ना, हे असंच करायचं. पुस्तकात असं लिहिलंय ना, त्याच्यात बदल करायचा नाही. हा, प्रयोग म्हणून तुम्ही करू शकतात, पण शहाणपणा म्हणून करायचा नाही. विषय समजला का तुम्हाला? प्रयोग म्हणून तुम्हाला करायला अलाउड आहे, की हा मी प्रयोग करून बघितला, हे पुस्तकात असं असं सांगितलेलं आहे, पण मी असं करून बघितलं. यस, दॅट इज गुड, दॅट इज गुड. पण शहाणपणा म्हणून काय करायचं नाही? काय करायचं नाही? पंक्च्युअलिटी म्हणजे काहीतरी, हा असं पण चालतं, असं पण चालतं, आणि तसं पण चालतं, मग त्याला टाळाटाळ म्हणतात. आणि माणूस काय शोधतो? सोपं. आळशी बनतो. आळशी बनायला अलाउड नाही. पी फॉर पंक्च्युअलिटी, डी फॉर डिसिप्लिन, आणि सी फॉर कन्सिस्टंट एफर्ट्स. सतत अभ्यास, कन्सिस्टंट एफर्ट्स. हेच तुमच्या व्यक्तित्वाला पुरुषार्थाच्या माध्यमातून एक नवीन उंची प्राप्त करून देऊ शकतात. तुमच्या व्यक्तित्वाला महान बनवू शकण्याकरता डिसिप्लिन महत्वाची आहे, पंक्च्युअलिटी महत्वाची आहे, आणि तिसरी गोष्ट सांगितली, कन्सिस्टंट एफर्ट्स. या गोष्टी तुम्ही तुमच्या व्यक्तित्वात, तुमच्या चारित्र्यात आणा. तुमचं चारित्र्य सुगंधित होईल, आणि तुमच्या चारित्र्याचा सुगंध सर्व दूर पसरेल. तुम्ही महान आहातच, कारण तुम्ही इथे येऊन पोहोचलेला आहात. आणि तुमच्या माध्यमातून महान राष्ट्राची महान सेवा घडावी, तुमच्या माध्यमातून महान कर्तृत्व उदयास यावं. आणि एक एक कर्तृत्व, एक एक वीट मजबूत असेल तर ती भिंत जशी मजबूत होते, अगदी तसंच एक एक व्यक्तित्व सुंदर आणि महान असेल तर माझा भारत
महान आणि बल सागर होणार की नाही होणार. आणि एवढं सगळं झाल्यानंतरही मला तुमच्याकडनं हे अपेक्षित आहे की रिकामे व्हा. सगळ्यात शेवटी रिकामे व्हा. रिकामे व्हा म्हणजे काय? तन मन धन जो कुछ है सब तेरा. कारण रिकाम झाल्याशिवाय ते प्राप्त होत नाही. रिकाम झाल्याशिवाय ते प्राप्त होत नाही. भगवंताचं परमात्म्याचं लाडकं होण्यासाठी रिकाम व्हावं लागत. एकदा राधा माहिती ना, राधा कृष्ण, राधेला वाटलं की यार ही बासरीची ना श्रीकृष्णाच्या मुखाशी असते कायम, आणि तिला जलसी झाली बासरीबद्दल की कायम श्रीकृष्णाने तिला तिच्या ओठाशी लावलेलं आहे व, आणि एवढं प्रेम तर श्रीकृष्णाचं माझ्यावर सुद्धा नाही. जलन झाले. तिने एके दिवशी काय केलं, ती बासरी घेतली आणि फोडून बघितली. आतून पोकळच्या पोकळ. श्रीकृष्णाने विचारलं, काय ग राधे, काय करते तू, का तिच्या बिचाऱ्या बासरीवर खुन्नस काढते? ती म्हटली, नाही मला तिची ईर्ष्या होती म्हणे, की असं तिने काय पुण्य केलं असेल की ती कायम तुमच्या ओठांजवळ असते आणि माझ्यापेक्षाही जास्त तिला तुमचं प्रेम प्राप्त होतं. हो, श्रीकृष्णाने खूप सुंदर उत्तर दिलं. त्याच्याकरता आतून रिकाम व्हावं लागत. विषय लक्षात आला का नाही? भगवंताचं प्रिय होण्यासाठी आतून रिकाम व्हावं लागतं. तुमच्या अंगात जर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या आणि द्वेष असेल कुणाच्याही प्रती, तर तुम्ही रिकामे कसे होणार? आणि म्हणून मी काय म्हणतो, किंवा मदत फाउंडेशन काय म्हणतं, की तुम्ही महान कर्तृत्व करा, पुरुषार्थाने तुम्हाला जे हवं ते प्राप्त करा, पण आतून कसे व्हा? रिकामे व्हा. सगळं त्या भगवंताला, सगळं त्या सद्गुरूच्या चरणांशी समर्पित करून टाका. सगळंच्या सगळं तन मन धन जो कुछ है सब तेरा. आणि जेव्हा तुम्ही मनाने हे सगळं समर्पित करून टाकतात भगवंताच्या चरणाशी, परमात्म्याच्या चरणाशी, सद्गुरूंच्या चरणाशी, तेव्हा तुम्ही आतून रिकामे होतात आणि भगवंतासाठी प्रिय होतात. माझे सद्गुरू स्वामीजी रंगनाथ महाराज, शिक्षण काही खूप झालं नव्हतं त्या काळात, एवढ्या विशेष शिक्षणाच्या व्यवस्थाही नव्हत्या. त्यांच्यासारखाच एक कमी शिक्षित एनलायटन्ड सद्गुरू होते. त्यांच्यासारखे स्वामीजी रंगनाथ महाराजांसारखे आत्मसाक्षात्कारी सद्गुरू होते. आणि माझ्यासारखा ज्ञानी पंडित त्यांचा शिष्य होता. गुरुचं शिष्याचं भरपूर प्रेम होतं, पण आता चांगलं प्रेम होतं. आणि हा पंडित जो होता ना, त्यांचा शिष्य, तो सगळं काही पूजा अर्चा करायचा, लोकांना ज्ञान सांगायचा. आता पंडित माहितीत ना, पंडित काय पंडित आहे हे करतात, पंडितगिरी करतात, ते सगळं तो करायचा, तो शिष्य. सगळ्या 6 शास्त्र, 18 पुराण, सगळे त्याचे मुखोद्गत, सगळे त्याचे पाठ. आता त्याचे गुरुदेव म्हातारे झाले, वय झालं, आणि हा ज्ञानी पंडित एकदा त्याच्या सद्गुरूंजवळ गेला की, गुरुदेव मी तुमचा खरा शिष्य आहे का हो? गुरुदेव म्हटले, हो आहे की. तू इतका पंडित आहेस, इतका चांगला आहेस, इतकं तुझ्याजवळ ज्ञान आहे, तू माझा आवडता शिष्य आहेस. तू सगळ्या लोकांना, माझं अर्ध निम्म काम तर तूच करतो. लोकांना प्रवचन देतो, लोकांच्या पूजापाठ करतो, लोकांना ज्ञान सांगतो. तू पंडित आहेस, तू खूप म्हणजे माझा आदर्श विद्यार्थी आहेस, याच्यात काही वाद नाही. मग तो पंडित म्हटला, तो शिष्य गुरुदेवांना म्हटला की, तुम्ही आता 90 वर्षाचे झाले, तुमची जायची वेळ आली. तुम्ही आत्मसाक्षात्कारी आहात. मला कुठे आत्मसाक्षात्कार झाला? आणि तुम्ही जर आज उद्या निघून गेलेत, तर माझा आत्मसाक्षात्कार राहूनच जाईल. मला कोण करेल आत्मसाक्षात्कार? सेल्फ रिअलाइज मी तरी नाही. मनात जी मला शांती पाहिजे, मला तुम्ही म्हणतात सच्चिदानंदाची प्राप्ती होते, मला कुठे झाली? गुरुदेव हसले. तुला करायचंय का म्हणे? आता बघ म्हणे, तू इतका ज्ञानी आहेस, इतका पंडित आहेस, मग तुला मी काम सांगतो, तेवढं करशील का? तुम्ही आजपर्यंत जे काम सांगितलं आणि ते मी केलं नाही, असं कधी झालंय का म्हणे? हो, ते खरंच आहे म्हणे, मी सांगितलं ते तू केलं. पण मला आता आत्मसाक्षात्काराची काय लागली? तहान लागलेली आहे. मला आत्मसाक्षात्कार झालाच पाहिजे. त्यासाठी तुम्ही मला
आणि मला आता काही तुम्ही तर माझ्या बरोबर कायम राहणार, निर्गुण रूपात तुम्ही माझ्या बरोबर कायम राहणार, पण सदेह सदेह हे शरीर तुमचं किती दिवस टिकेल, या भौतिक जगात तुम्ही किती दिवस राहाल, मला तर काही तुमच्या शरीराचा भरोसा वाटत नाही. कोण म्हणते? त्यांचा शिष्य म्हणतोय. हो म्हणे, खरंय, पण तू एक काम कर म्हणे, माझं एक म्हणजे मग तुला मी आत्मसाक्षात्कार करून देतो. काय काम करायचं? तर तुला जे ज्ञान आहे ना म्हणे, ते ज्ञान मला एका पुस्तक रूपाने किंवा ग्रंथ रूपाने, ते जरा तुझं खूप ज्ञान आहे म्हणे, अफाट ज्ञान आहे म्हणे तुझ्याकडे, मी तेवढा शिकलेलो पण नाही म्हणे. गुरु म्हणतात त्याला, मी तेवढी शाळा शिकलेलो नाही, काय नाही काय नाही काय नाही, पण तुझं हे जे ज्ञान आहे ना, हे जरा असं कंपाईल करून आण, कन्साइज करून आण. आणि तो म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही. त्याने लगेच ते पुस्तक लिहायला सुरुवात केली आणि 1 वर्षभर, किती, 1 वर्षभर त्याने पुस्तक लिहिलं. त्याला जेवढं काही ज्ञान होतं, 18 पुराण, 6 शास्त्र, जे काय असेल ते सगळ्या त्या ज्ञानाचा काय केला त्याने, काय केला, सारांश केला. आणि तो सारांश 1000 पानाच्या पुस्तकामध्ये लिहून आणला. 1000 पानं लिहून टाकल्यात त्याने, किती, 1 वर्षात. आणि 1 वर्षांनी त्याच्या गुरुदेवांकडे आला, गुरुदेवांच्या चरणावर ठेवला. आणि गुरुदेवांचं आता वय झालं 91 वर्ष. बरोबर आहे की नाही? 90व्या वर्षी ते सुरुवात झाली. अरे आता मला काही दिसत नाही, माझ्या कानाने काही मला ऐकायला येत नाही, तू हे 1000 पानं लिहून आणले, जरा शॉर्टकट मध्ये लिही ना म्हणे, जरा शॉर्टकट मध्ये लिही ना म्हणे, एवढं माझ्याकडनं झेपणार नाही, एवढं आयुष्य तरी उरलंय का म्हणे माझ्याकडे. गुरुदेव त्याला म्हणताय. बर ठीक आहे, मग तो परत गेला आणि सिन्सिअरली, आता गुरुची आज्ञा, त्याने परत ते 1000 पानं जे होते ना, त्याचा सारांश काढला आणि आता 100 पानं घेऊन आला. किती, 100 पानं. पुन्हा त्याचे 6 महिने गेलेत त्याचा सारांश काढण्यात. आणि 6 महिन्यानंतर तो आला आणि ते 100 पानं गुरुदेवांच्या पुढे ठेवलेत. अरे 100 पानं आहेत, हे 100 पानं तरी मी कसे काय वाचेल, हे 100 पानं तरी मी कसे काय वाचेल, याला अजून जरा छोटं कर भाऊ. गुरुची आज्ञाप्रमाण गुरुदेव, अहो 6 शास्त्र, 18 पुराण, याचं मी 1000 पानं बनवले, 1000चे 100 पानं बनवले. आता तुम्ही म्हणतात यालाही अजून छोटं करा. मग तो घरी गेला, देवाजवळ बसला. आता काय करावं, गुरुची आज्ञा तर आपण पाळली पाहिजे. आणि त्याने त्याचा सारांश करायला सुरुवात केली. आणि ती जी अनुक्रमणिका असते ना, अनुक्रमणिका तेवढीच फक्त केली, अनुक्रमणिका. आणि ती घेतली, तिला पण कन्साइज केलं, ती एका पानात तयार झालं. 1 पान घेऊन आला तो पुढच्या 10-12 दिवसांनी. ते 1 पान गुरुदेवांच्या समोर ठेवलं. आणि गुरुदेव म्हटले, अरे याला अजून छोटं करता येणार नाही का, याला अजून छोटं करता येणार नाही का? त्याच्या डोक्यात पटकन पटकन वीज चमकली, वीज चमकली. तो देवाऱ्यात गेला आणि एक कोरा पेपर घेऊन आला, एक कोरा पेपर घेऊन आला. आणि तो कोरा पेपर त्याच्या सद्गुरूंच्या पायावर ठेवला. सद्गुरूंनी त्याची पाठ थोपटली. हा, रिकामा हो. विषय समजला? रिकामा हो. वहां न ध्यान न नाद न नाद न बिंद, आकाश नहीं वहां काल कहा, सब शून्य अशून्य का है पण है, ईश्वर ही निरंकार जहां. या भौतिक आयुष्यात तुम्ही काय 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 उद्योग केलेले आहेत ना, जे ज्ञान जमा केलेलं आहे ना, ते पूर्ण रिकाम झाल्याशिवाय सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कार, म्हणजे त्या पंडिताला त्या ज्ञानाचा अहंकार आहे. आणि जेव्हा त्याने अहंकार विरहित होऊन कोरच्या कोर पान सद्गुरूंच्या चरणांशी ठेवलं, तेव्हा सद्गुरूंनी सांगितलं की यस, नाऊ द फ्रूट इज रायपंड. आता फळ परिपक्व झालंय. आणि सद्गुरूंनी त्याच्या त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याचा माथा कुरवाळला आणि तो एनलायटन्ड झाला, त्याला आत्मसाक्षात्कार झाला. म्हणजे जीवाशिवाची भेट झाली. तो आणि मी एकच आहे. हा नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही, तो मीच आहे, हा प्रत्यक्ष अनुभव त्याने घेतला. यालाच म्हणतात आत्मसाक्षात्कार, यालाच म्हणतात सेल्फ रिअलायझेशन. अँड दिस इज द ओनली पर्पज ऑफ अवर एक्झिस्टन्स. The only purpose of our existence is to know the God. And who is God? तो कोण आहे? अरे तो मीच आहे. हा सोहम भाव तुमच्या सर्वांच्या आत प्रकट व्हावा, या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.